हॅलो पब्लिक, गुड मॉर्निंग. आपल्यासोबत आज आहेत CA दत्तात्रय हजारे. यांच्यासोबत आपण चाललो आहोत एका क्लायंटकडे एक GST फाईल करण्यासाठी. तर हॅलो सर. गुड मॉर्निंग. यांना आपण आज विचारूयात की एक छोट्याशा बिझनेसमॅनसाठी GST काही गरजेचं आहेत का, आणि आपल्याला बिझनेसमध्ये काही फायदा होऊ शकतो का, जाणून घेऊयात त्यांच्याकडून. हाय, गुड मॉर्निंग. हे पहा, GSTला सर्व लोक घाबरतात कारण कायदा नवीन आला आहे. सर्वांना त्याची कल्पना नाही आहे बाबा याचं GST रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे. पण मेनली कसं होतं ना, एक नॉर्मली विचार केला तर महाराष्ट्रामध्ये, आता स्टेट टू स्टेट वेगळं पडतं, बट महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही गुड्स म्हणजे एखादी वस्तू विकताय किंवा घेताय तर त्यासाठी तुम्हाला 40 लाखाचं लिमिट आहे वार्षिक. आणि जर तुम्ही सेवा म्हणजे सर्व्हिस देताय तर त्यासाठी एक 20 लाखाचं लिमिट आहे. ठीक आहे. तर बरेचसे लोक विचारतात की आम्ही GST रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे. काही जण बिझनेस उभा करतात आणि GST रजिस्ट्रेशन काढतात, मग नोटीस येणार किंवा मग त्यांचा टर्नओव्हर ऍक्च्युअली 20 लाख किंवा 40 लाख या थ्रेशोल्ड लिमिटच्या पुढे जातच नसतो. बट काय होतं ना, मग याच्यामुळे ते बिझनेस सुरू होताच ते बंद पडण्याच्या मार्गावर जातो, कारण हा खर्च त्यांचा वाढून जातो. तर मेनली असा विचार करा की आपण एकतर कंपल्सरी रजिस्ट्रेशन मध्ये मोडतोय का. कंपल्सरी मध्ये काही आहेत गोष्टी, मी ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवतो. पण मेनली काय होतं ना, आपण एक एस्टिमेट काढा की आपला बिझनेस 20 लाखाच्या किंवा 40 लाखाच्या सर्व्हिस किंवा गुड्स हा पुढे जाणार आहे का. त्याच्यानंतरच तुम्ही GST रजिस्ट्रेशन कडे वळा. अदरवाईज तुम्हाला GST रजिस्ट्रेशन घ्यायची गरज नाहीये. आणि इन केस तुम्ही म्हणताय की GSTचे काय फायदे होतात, तर तुम्ही जे वस्तू विकत घेता त्याचं एक क्रेडिट तुम्हाला भेटतं आणि विकल्यानंतर ते तुम्ही कस्टमरकडूनच तो GST घेत असतात. तोच आपल्याला सरकारला म्हणजे आज ह्या महिन्यात जे केलंय त्या पुढच्या महिन्यात पूर्ण दाखवावं लागतं. GSTR चे जे रिटर्न असतात त्याच्याद्वारे. ओके, धन्यवाद सर, छान माहिती दिल्याबद्दल.